संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त पिठलं, कैरी आणि भात खाऊन झाल्यावर असं वाटलं रात्रीचं जेवण पूर्ण होईल ते फक्त आणि फक्त पाणीपुरीने. मग आता कैरीमय वातावरण झालंच होतं म्हणून विचार केला की कैरीचीच पाणीपुरी का नाही बनवायची. मग काय चिंच घेतली, कोथिंबीर टाकली, हिरव्या मिरच्या टाकल्या, तिखट नव्हतं जास्त. मग एक कैरी तर जातेच ना, अख्खी एक कैरी घातली. मग लक्षात आलं अरे जिरं टाकायचं राहिलं आहे, मग जिरं टाकलं. फार छान वाटतं, जिऱ्याने थंड पण होतं जरा. आणि तुम्ही सोप पण टाकू शकता. मग हे मिश्रण मी छान गाळून घेतलं. गाळल्यावर मग काय पाणी टाकायचं राहिलं होतं, पाणी तेवढं टाकलं. मसाला चांगला स्वच्छ धुवून घेतला. त्यातला पूर्ण अर्क निघाला पाहिजे की नाही, आणि पाणीपुरीचं पाणीसुद्धा दमदार झालं पाहिजे. त्याच्यामुळे छान तो चुरून घेतला, त्यातलं सगळं पाणी काढलं. आणि मग गावात तर तुटवडा होता पाण्याचा, पण मी बिस्लरीची बॉटल घेऊन आले होते. पाणी टाकलं, मीठ टाकलं, काळं मीठ घातलं, नंतर काय थोडा हिंगसुद्धा टाकला, पोटासाठी चांगला असतो म्हणून. आणि थोडं तिखटपणा यावा म्हणून थोडं तिखट पण टाकलं. हिरवी मिरची घातलीच आहे, पण आपल्या चवीनुसार. छान फिरवून घेतलं, वरतून थोडी कोथिंबीर घातली. आता उकडलेल्या बटाट्याला छान कुस्करायचं होतं. मग काय छान बटाटा कुस्करून घेतला, आणि त्यातसुद्धा हे वरनं पाणी घातलं, कारण स्वाद कसा येणार ना. मग छान सगळं एकजीव करून घेतलं. तोपर्यंत घरातली सगळी मंडळी तयार होती खायला. मग काय छान बनवून घेतलं. तसा सुवास दरवडलाच होता पाणीपुरी पाण्याचा. मग काय सगळे येऊन बसले. सर्वांनी म्हटलं आधी तू खा, कारण तुझी मेहनत ह्यात जास्त आहे. आणि मग मी पण स्वतःला प्रायोरिटीला ठेवून 1-2 पाणीपुरी तर मी फस्त केल्याच. आणि मग नंतर सगळ्यांनी एक एक खायला सुरुवात केली. तसं तसं सगळ्यांची टेस्ट कळत गेले, आणि सगळ्यांना असं वाटलं की भरपूर दिवसापासून काही असं चमचमीत चटपटीत झालंच नव्हतं. त्यामुळे सगळ्यांनी छान एन्जॉय करून खाल्लं. आमच्याकडे पाणीपुरी रात्रीचा शेवटचा स्नॅक म्हणू शकतो. आणि हो, हे फास्ट फूड नाही आहे बरं का. याने तर आपलं पचनक्रियासुद्धा सुधारते, आणि जर तोंडावरती ॲक्ने असतील किंवा काय असेल ते सुद्धा गायब होतं. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.